आपण आपल्या दैनंदिन पूजेमध्ये अगरबत्तीचा वापर करतो, पण ही अगरबत्ती देवासमोर लावणे हे आपल्या शास्त्रानुसार, आपल्या प्राचीन संस्कृतीनुसार हे अशुभ आहे. बांबू जाळणे हे निषिद्ध आहे. कोणत्याही पूजा, हवन आणि होमामध्ये बांबूचा वापर हा होत नाही. की चितेमध्ये सुद्धा बांबू जाळणे निषिद्ध आहे. शास्त्रानुसार जेव्हा आपण बांबू जाळतो त्यावेळेला आपल्याला पितृदोष लागतो. बांबूमध्ये शिस आणि दुसरी वेगवेगळी हेवी मेटल असतात आणि बांबू जर जाळला गेला तर या हेवी मेटलचे आणि त्या शिशाचे ऑक्सिडेशन होऊन लीड ऑक्साईड आणि हेवी मेटलचे ऑक्साईड बनतात. आता साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणले, हे जे ऑक्साईड आहेत, हे जे प्राणघातक वायू आहेत, ते आपल्या मज्जा संस्थेला, आपल्या मेंदूला खूपच घातक असतात. अगरबत्तीमध्ये सुगंधी एका विशिष्ट रसायनाचा वापर केला जातो, तर ते एक विषारीच पदार्थाचा प्रकार आहे. ज्या बांबूला चितेत सुद्धा जाळलं जात नाही, त्या बांबूला आपण रोज आपल्या घरामध्ये जाळतो. तुम्हाला विश्वास नाही बसत? आपण तो बांबू अगरबत्तीच्या रूपाने रोज घरामध्ये जाळतो. अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होतो आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत असेल किंवा नसेल. हे एक घातक रसायन आहे. अगरबत्तीच्या सुगंधासह श्वासाद्वारे शरीरात हे वायू प्रवेश करतात आणि अगरबत्तीचा सुगंध हा न्यूरोटॉक्सिक आणि हेपटॉक्सिक रसायने शरीराला पोचवतो. ही रसायने कर्करोग आणि पक्षघातासारख्या भयानक रोगांना आमंत्रण देतात.